तर आता मी सुरुवात करते आणि जसं समीर सरांनी सांगितलेलं आहे आणि आत्ता प्रश्न सुरूच होता. सर तुम्ही म्हटले की ते लोकं काय करतात? तर मी पण मला असं वाटलं आपण सुद्धा आपलं बॅकग्राऊंड सांगितलं पाहिजे. जसं सुरुवातीला माझी ओळख करून देताना सांगितलं की माझं शिक्षण नागपूरला झालेलं आहे, शिवाजी सायन्स कॉलेजला. आणि नागपूर म्हटल्यावर सध्या तरी लोकांना रेशीमबाग लक्षात येते. आणि येस, रेशीमबागला मी दसऱ्याच्या मोहन भागवत यांच्या ते ऐकायला गेलेली आहे. 2013ला शेवटचं ऐकलं मी. 12ला सुद्धा दर दसऱ्याला मी तिथे जायची ऐकायला. कारण त्यावेळेला मी एका संस्थेसोबत काम करत होती आणि ती जसं दादांनी सांगितलं की त्यांच्या अनेक सब ऑर्गनायझेशन असतात वेगवेगळ्या लोकांसाठी. जसं RSS असेल ते तिथे पुरुष असतात आणि वेगळ्या गोष्टी चालतात. युवकांसाठी म्हणून विवेकानंद केंद्र नावाची गोष्ट आहे. महिलांसाठी वेगळं आहे. ज्यांना अध्यात्म आवडतं त्यांच्यासाठी या अध्यात्म नाही किंवा इतर सांसारिक गोष्टी आणि त्याच्यातले उपाय, छान राहायचं, आनंदी राहायचं, यांच्यासाठी या बैठका आहेत. ज्यांना व्यायाम करायला आवडतो त्यांच्यासाठी योगवर्ग आहे. आणि जसं सर म्हणतात की हे कसं चालतं, तर हे इतकं त्यांचं जाळं व्यवस्थित पसरलेलं आहे. खूप शिकता येतं. म्हणजे मला तरी खूप आयडियाज आहेत की ज्या आता जे विचार मी सध्या मला असं वाटतं त्याचं प्रमोट केलं पाहिजे त्याच्यासाठी, की ते डेडिकेशन म्हणजे एक व्यक्ती आहे की जी योग वर्गच घेईल. आणि मी तिथे असताना पाहिले 3 वर्ष सलग ती व्यक्ती रोज सकाळी 7 वाजता यायची. योग म्हणजे सगळ्यांची योगासनं घ्यायची आणि त्या मोहल्ल्यामधले सगळे जे पुरुष बायका किंवा म्हातारे झालेले व्यक्ती आहेत ते पण यायचे. त्यांना थोडंसं फ्रीमध्ये इथे योगा आपल्याला शिकवत आहे, सूर्यनमस्कार शिकवत आहे, त्याची माहिती देत आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे डेडिकेशन त्या एका व्यक्तीचं जी रोज त्यावेळेला येते आणि घेते. आपल्यापैकी अनेक लोक हे सुरूच करू शकतात. त्याच्यामध्ये ते काय तुम्हाला वैचारिक नाही सांगत. रोज तुमचं योग घेणार, एक्सरसाइज घेणार, ध्यान, प्राणायाम सगळं आणि नंतर मग तुम्ही थोडंसं ते संपलं की चहा पाणी घेता, नाश्ता करता किंवा कधीतरी वेगळे काहीतरी कार्यक्रम असतात. मग तिथे इनडायरेक्टली ह्या गोष्टी की अरे बघ ना कसं हे लोक बघा कसे करतायत, आपला धर्म खतऱ्यात आहे. आता आपण बघा सगळीकडे उजळ माथ्याने फिरू शकतोय, देवाचं नाव घेऊ शकतोय. आता खरी आपल्याकडे हे आलेली आहे आणि आधी नव्हतं. असे म्हणजे 15 दिवसातून एखादं वाक्य असतं. असं काही ते मारा नाही करत विचारांचा. योग वर्गाला आलेल्या लोकांना असं वाटतही नाही. आम्ही जर म्हणलं तिथे नका जाऊ ते म्हणतात त्याच्यात काय फ्रीमध्ये शिकवतात छान आणि कधीच आम्हाला असं काहीच सांगत नाहीत ते. आणि इव्हन ह्या बैठकांचं सुद्धा तसंच आहे की माझ्याकडे एडिटिंगला एक मुलगा यायचा, तो जायचा त्या बैठकांना आणि मला ते इतकं नव्हतं माहिती. नंतर मी अनेक काही व्हिडिओ बनवायला लागली तेव्हा तो म्हटला की हां मॅडम मला आत्ता लक्षात येत आहे की, कारण तो मला असं म्हणायचं नाही नाही तिथे काही असं होत नाही, छान सांगतात, अध्यात्म सांगतात आणि कसं जगावं, खूप विचार करू नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मग नंतर त्यांनी सांगितलं की हां मला एकदा असं सांगितलं होतं की आपण किती लकी आहोत सगळे, आपण देवाला बघू शकतो आपल्या म्हणजे मूर्ती. आणि बाकीच्यांकडे ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे म्हणजे इनडायरेक्टली काय की बाबा आपण कसे सुपिरियर आहोत आणि इतरांना नाही बघायला मिळत. तर तो म्हणला की मी माझा एवढा चांगला मित्र होता, मी त्याच्याशी कधी भांडायचो, मी जाऊन भांडलो म्हणे त्याला की आमचं कसं हे आहे, आम्ही देवासमोर उभं राहतो, त्याच्याकडे बघतो, त्याच्याशी बोलतो आणि तुम्ही कोणासोबत उभं राहता, कोणाला बोलता वगैरे नाही का. तर हे अशा प्रकारे एखादंच वाक्य असतं की म्हणजे मी त्याच प्रश्नाला उत्तर देते सध्या, अजून माझा विषय सुरू नाही झालाय, की अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. जेव्हा मी तिथे जायची, जे 3 वर्ष मी तुम्हाला म्हणलं की मी इतकं ब्रेन वॉश झालेलं होतं की मला असं वाटत होतं की आपण आयुष्यभर या संस्थेसाठी काम करू. म्हणजे मी त्या कन्याकुमारीला जाऊन 10 दिवसाचं शिबिर केलेलं होतं. त्याच्यातनं ते एक एज पण असं तुमचं 11वी झालं 12वी झाल्याच्या नंतर अनेकांना वाटतं की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे. मलाही तसंच वाटत होतं की मला काहीतरी करायचं आहे माझ्या देशासाठी, पण काय करायचं ते माहिती नव्हतं. आणि तिथे नागपूरजवळ बाबा आमटे, प्रकाश आमटे यांचं काम तेव्हा सुरू होतं. ते तेव्हा आजारी होते, रोज पेपरला काहीतरी लिहून यायचं. तर असं वाटायचं की आपण काहीतरी करू यांच्यासारखं काम किंवा यांच्या संस्थेमध्ये. पण तिथपर्यंत तर मी गेली नाही. एक दिवस कॉलेजच्या नोटीस बोर्डवर एक युवा प्रेरणा शिबिर आणि खूप भारी शब्द होते ते, पूर्ण विजय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, असे काय काय त्याच्यात शब्द होते. बाकी संस्कृती धर्म असं काहीही नव्हतं. म्हणजे मला अट्रॅक्ट करेल
आणि मला असं वाटलं, अरे हां, मला कुठं काहीतरी प्रेरणा मिळणार आहे इथून. फोन नंबर वगैरे घेतला आणि सायकलनी इतक्या लांब त्यांचं ऑफिस होतं तिथपर्यंत मी स्वतःहून गेली त्यांच्यापर्यंत. आणि त्यांनी सांगितलं असं असं शिबिर आहे, या मग शिबिरात गेली. तर ते एक छान देशभक्तीपर गीतं होतात. आपला देश, आपली संस्कृती कशी महान आहे. तर हे ऐकून आपल्याला छानच वाटतं, आपली संस्कृती महान आहे, इतके चांगले लोक होऊन गेलेले आहे वगैरे, आपल्याला कोणी हरवू शकलेलं नाही, असं ऐकून छान वाटतं त्या वयात. आणि असं वाटतं की हां, येस. त्यामुळे ते सुरुवातीला मी तर म्हणते की त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला खूप चांगलं वाटायला लागतं की हे किती महान लोक आहेत, ह्यांना देशाची काळजी आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण होतो त्या सगळ्याच एकंदर. आणि खूप चांगलं वागतात ते. बिलकुल कुठल्या पक्षाचं नाव मी तरी नाही ऐकलं त्यांच्याकडून कधी, किंवा धर्माचे डायरेक्ट नाव घेत नाहीत. देशभक्ती, संस्कृती महान हे ते. आणि ते सगळं ज्यांना आम्हाला काय कधी वाचायला मिळालं नाही त्याच्यामुळे तेच भारी वाटून जातं. सो त्याच्यामुळे एकदा विश्वास बसला की हां, मला माहित होतं हे 2-3दा हे खूप चांगले आहेत. ते कथाही ते असे सांगतात. एखादा प्रसंग असेल त्याला खूप इमोशनल करून सांगणार की समोरचा गहीवरून असं त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. झालं, तुम्ही कन्वर्ट होऊन जाता तेव्हाच. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही खूप मस्त आणि हा खूप चांगला आहे बाबा व्यक्ती. नंतर मग तो हळूहळू जेव्हा एकदा तुमचा विश्वास बसतो तर ते स्टेजवरून काहीच नाही सांगत. तुम्ही असं जेवण करत असता सोबत, चहा पिता, कुजबूज, ती कुजबूज गँग जे म्हणतात ना, ते मला माहिती आहे काय आहे. ते स्टेजवरून जिथे रेकॉर्डिंग होत आहे, आता रेकॉर्डिंग होत आहे, इथून काहीही जात नाही. इथून फक्त इतकंच की भारत विश्वगुरू बनणार आहे आणि आपल्याला जगाला मार्गदर्शन करायचं आहे, हेच इथून चालतं. पण बाकी असं एकत्र बसलेले असतात कधीतरी इनडायरेक्टली. ते आपोआप ते जे विष आहे तुमच्या मनात जातं आणि तुमचा विश्वास असतो की ही व्यक्ती खूप चांगली आहे. त्यामुळे ती काहीही सांगितलं तरी असं हां, म्हणजे बरोबरच आहे. हा दादा सांगतोय ना, हा मला खूप आवडतो, हा खूप चांगला आहे, मला समजून घेतोय, माझ्या घरचं विचारतोय, घरी कोण आहे, माझ्या घरापर्यंत येतोय. तर त्यामुळे विश्वास बसत जातो. ही अशा प्रकारे ते चालतं, मला असं वाटतं. तर हे आहे मला आलेला अनुभव आहे. अर्थात त्याच्यानंतर मी पण याच्यातून बाहेर पडली आणि बाहेर पडण्याची प्रोसेस पण इतकी सोपी नसते. मला खूप माझे जे सुदैवाने इथे पुण्यात आल्याच्या नंतर जे माझे मित्रमैत्रिणी होते ते बरेचसे पुरोगामी विचारांचे होते, आंबेडकरवादी होते. ज्यांच्याकडे मी UPSCचा क्लास केला ते माझे सर तर कट्टर डावे होते, मार्क्सिस्ट होते. आणि जसं ते विवेकानंद केंद्रातल्या लोकांबद्दल मला विश्वास वाटला की हे खूप चांगले लोक आहेत, तसं सरांबद्दल पण झालं होतं की यार, मी म्हटलं की जगात सगळ्यात भारी माणूस हाच आहे. आणि तसं होतं, कारण ते खूप ऑनेस्ट होते, खूप प्रामाणिक होते. म्हणजे त्यांच्याकडून बघून असं वाटायचं की काहीतरी आपल्याला एनर्जी मिळेल. ते असं भंपक उगीच डायलॉग दिले असं काहीही नव्हतं, एकदम बेसिक आणि हे होतं. त्यामुळे पहिले सर व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे हे मला हे झालं. आणि नंतर मग सर जे सांगत आहेत ते हळूहळू पटत गेलं. हे जरी असलं, म्हणजे 2013ला जरी असलं तरी 14ला जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मला बरं वाटलं होतं. पण त्याच्या आधीच सरांचा क्लास होऊन झालेला होता. म्हणजे मला माहित होतं सर पण बरोबर बोलताय, पण हे पण झालं ते चांगलंच झालंय. तर म्हणजे मला आत्ताही असं वाटतं की असं कसं मला वाटलं असेल. ते खूप आतमध्ये गेलेलं असतं, म्हणजे ते खूप काढायला वेळ लागतो. त्याच्यासाठी सतत जसे लोक प्रवचनाला जातात तसं त्यांना कंपल्शन करून हे सतत ऐकत राहणं, सांगत राहणं, त्याच्यातून तेव्हाच बाहेर पडतो. अर्थात मी बाहेर पडली ते यांच्या सगळ्या कामामुळे. आणि मला एक होतं की मला वाटायचं की ऑनेस्ट असलं पाहिजे आपण, म्हणजे एकच कसोटी मला असं वाटायची. आणि जेव्हा ते कळत गेलं की हे खोटं बोलतात वगैरे, तर माझ्या त्या संस्थेतले पण मित्रमैत्रिणी अजून पण त्यांना असं वाटतं, आम्हाला आश्चर्य वाटतं तू कसं काय हे करते. म्हणजे कारण त्या लोकांना माझा तर इतका विश्वास बसला होता की मी पूर्ण वेळ त्यांची हे होणार आहे हा, आणि आयुष्य देणार आहे त्यांच्यासाठी, हे त्यांच्या वरपर्यंतच्या लोकांना विश्वास बसला होता की ही खूप चांगलं काम करेल बुवा म्हणून. पण मग त्यांना आता अजून म्हणजे आश्चर्य वाटतं की मी कसं काय इतकं हे बोलते त्यांच्याबद्दल. तर मला इतकं कळायचं की ते म्हणतात की अरे नाही, ते चांगलं काम आहे आपल्या धर्मासाठी. सुरुवातीला मला वाटायचं की हा नाही, आपल्या संस्कृतीसाठी ते करत आहेत भाजप, आपल्या संस्कृतीसाठी चांगले आहे, आपल्या देशाच्या अस्मितेसाठी चांगलं आहे, हे वाटत होतं मला. पण नंतर जेव्हा कळलं की हे खूप खोटं बोलतायत,
खोटं वागत आहेत. मग मला कळलं नाही, जर एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल तर ती कशासाठी चांगली असू शकत नाही. नाही, मग ती संस्कृती पण नाही वाचवू शकत. नाही, वाचली पाहिजे ना संस्कृती माझी. म्हणजे ठीक आहे, संस्कृती म्हणजे आता मला तरी ते वेगळ्या अर्थाने मी म्हणेन की आपली जी शौर्याची परंपरा आहे, महात्मा फुलेंचा विचार आहे, ही संस्कृतीच आहे. हे आपलं वारसाच आहे आपल्याला मिळालेला आणि तो जपला पाहिजे, तो वाढला पाहिजे. पण त्याला अट एकच आहे की जी व्यक्ती प्रामाणिक असेल ना तर तिलाच मला असं वाटतं पुढे नेलं पाहिजे. तर त्यामुळे मग मला असं कळलं की हे नाही आहे प्रामाणिक, त्यामुळे आपण थोडं बंद करूया. नंतर एक स्टेज आली जेव्हा मला हे वाटत होतं सगळे सारखेच असतात. म्हणजे मला खूप लोक म्हणे, अरे ते दिल्लीमध्ये नाही का दंगे झाले होते जेव्हा 2019ला, आणि माझं इकडे काहीतरी दुसरंच चाललेलं, इकडची फिरण्याचे फोटो वगैरे टाकत होते. माझ्या मित्रांनी मला अजूनही आठवतं की त्याने मला मेसेज पाठवला होता की जेव्हा दिल्ली जळत होती तेव्हा मुक्ता हे करत होती, हे मी लक्षात ठेवीन वगैरे. म्हणजे मी सिरियस नव्हती तेव्हा, पण मला असं म्हणजे माहित नाही काय चाललंय असं होतं. हां, तर मग तेव्हा मी त्याला हे म्हटलं होतं की सगळे सारखेच असतात, हे पण खराब आहे, आधीचे पण खराब होते. आणि मग नंतर हळूहळू जे आहे ते ह्यांच्याकडे बघून, ह्यांची कामं बघूनच जे मला कळत गेलं की नाही, सगळे सारखे नसतात. आणि हे असणं सगळ्यात जास्त घातक आहे सध्या जे आहेत ते. बाकीचे कुणी चालतील, ते चुकीचे करतील तेव्हा आपण बोलू, पण हे नकोच आहे, हे मला कळलेलं आहे. आता कुणीही जेव्हा म्हणतं की सगळे सारखे असतात किंवा राजकारणाचं मला काय, तेव्हा मला एकदम म्हणजे मला ते चुकीचं वाटतं आणि मी समजून सांगते त्यांना की असा विचार करणं कसं चुकीचं आहे. आपली प्रत्येक गोष्ट, आपण जे सकाळी खाल्लेलं असेल, जेवण केलं असेल, ती प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि या अर्थाने जे आहे ते माझा प्रवास तिथून राईट विंग पासून ते मग मध्ये असं आलं की मला काही राजकारणाविषयी काही बोलायचं नाही, सगळे सारखे असतात पासून ते आता मला एवढं कळतं की नाही, हे नको आहे इतकं मला आत्ता वाटतं. आणि मला असं वाटतं की आत्ता सगळ्यात जास्त तेच सांगण्याची गरज आहे. खरं तर मी काही म्हणजे ओळख जरी करून दिली, काम करत असली तरी अशी काही पत्रकार शिक्षणाने नाही आहे. जसं त्यांनी ओळख करून दिली की मी चित्र काढते, हो, चित्र काढण्यात माझा बराच वेळ जात असतो, किंवा वाचनाची आवड आहे. आणि टीचिंग पण मी 8-10 वर्ष या स्पर्धा परीक्षेच्या मुलांना केलेलं आहे. पण आत्ता ह्या 2च वर्षात मी सुरू केलं आहे. मला आठवतं लोकसभेच्या निवडणुकीच्या 1 महिना आधी 17 मार्च 2024ला मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. आणि मग ते खूप वाढत गेले. लोकांच्या कमेंट्स बघून मला कळलं की ह्याची गरज आहे, लोकांना आवडत आहे, फॉरवर्ड करतायत, शेअर करतायत. छोटे छोटे व्हिडिओ खूप लोक म्हणायचे की अरे आम्हाला शेअर करायचे असतात, तू पाठव, बनव. मग ते त्याच्यातनं ते हे होत गेलं आणि आता पूर्ण वेळ मी सध्या तरी तेच करते आहे, 1-1.5 वर्ष झाले. तर असं आहे. आता आपण आजचा जो विषय आहे, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे याच्या संबंधाने. तुम्ही ऐकलं असेल की लोक म्हणतात ते बाबासाहेबांनी आंबेडकरांविषयी काय लिहिलंय, ते मुसलमानांविषयी काय लिहिलंय ते बघ, ते सांग, ते वाच, मग तुला कळेल काय आहे ते. राईट विंगच्या लोकांना आम्ही का म्हणतो, कारण बाबासाहेबांनी लिहून ठेवलं, त्यांना असं म्हणायचं की तिथूनच आलंय हे सगळं आमचं. तर हे सगळं मध्ये चाललेलं होतं. भाजपचे ते आमदार गोपीचंद पडळकर म्हणले होते की बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्या मुस्लिमांना तिकडे पाठवून द्या आणि हे असंच करा, असं त्यांनी सांगितलं होतं. मग तेव्हा मी हे वाचायला घेतलं, ते वाचलं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओसुद्धा बनवला होता. आणि मला असं वाटतं आत्तासुद्धा, इथून पुढे सुद्धा ते येत राहील. अनेक लोक बोलतात, खास करून राईट विंगला सपोर्ट करण्याचं कारण सांगत असताना ते हेच सांगतात की असं असं आहे, आंबेडकरांनी हे लिहिलेलं आहे, म्हणून मी ते वाचायला घेतलं. अर्थात अनेक पुरोगामी किंवा या सगळ्या लोकांनाही हे माहिती आणि त्यांना सुद्धा कळतं. ते पण म्हणतात की ते त्यांनी काहीतरी खूप विचित्र लिहून ठेवलेलं आहे आणि ते सगळं त्यांनी घाण करून ठेवलेली, असं मी एका व्यक्तीकडून ऐकलं की त्यांनी ती लिहून हे केलं, म्हणून मी वाचलंय. तर अर्थात वाचल्यावर त्यांनी काय लिहिलं हेच मी सांगणार आहे. बुद्धी आणि तर्काच्या आधारावर त्यांनी पाकिस्तानचा जो प्रश्न तेव्हा उपस्थित झालेला होता, त्या प्रश्नावर त्यांनी सगळी मांडणी केलेली आहे. 1940-41च्या दरम्यानचं हे लेखन आहे.
आणि तेव्हाच ते प्रकाशित झालेलं होतं. तर याच्याकडे कुठल्याही भावनिक दृष्टीने न बघता त्यांनी जे काही चालू आहे, जे काही तथ्य आहे, जे फॅक्ट्स आहेत, लोकांच्या मनात काय आहे आणि वर्षानुवर्षे काय चालत आलेलं आहे, याच्या आधारावर त्यांनी ते लेखन केलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब हे म्हणतात, म्हणजे अनेकांना असं वाटतं ना की कोणी म्हणतात, म्हणजे समजा डावीकडचे लोक म्हणतात ते सावरकर किंवा जिन्ना यांच्यामुळे फाळणी झाली, तिकडचे लोक म्हणतात गांधीजींमुळे फाळणी झाली. तर या दोन्ही गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे मी आता जे काही सांगेल त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. गांधीजी काय म्हणले होते या फाळणीबद्दल, पाप का म्हणलेले होते, हे पण याच्यात त्यांनी दिलेलं आहे. मी सगळे याच्यातले महत्त्वाचे पानं ह्याची झेरॉक्स आणलेली आहे. हे झाल्यावर तुम्ही हे पानं वाचू शकाल आणि मी याच्यातल्या काही ओळी वाचून दाखवणार आहे पेज नंबर सहित तुम्हाला. तर बाबासाहेब प्रस्तावनेमध्येच म्हणतात की ही जी पाकिस्तानची मागणी आहे ही काही अशी हवेत आलेली नाही आहे किंवा कोणीतरी एकदमच बाहेर काढली. अनेक वर्ष लोकांच्या मनामध्ये तो विचार रुजवला गेला आणि म्हणजे समजा आपण राईट विंगला, म्हणजे हे कट्टर हिंदुत्ववादी लोकांना जरी विरोध करत असला, याचा अर्थ असा बिलकुल नसतो की आपण दुसरीकडच्या एका कम्युनिटीला पूर्णपणे सपोर्ट करणे. कट्टरता दोन्हीकडे आहे, ती होती. आणि त्या कट्टरतेमधून जे काही आपल्याला माहिती नाही, बरेचदा मी सुद्धा माझा जन्म त्या कम्युनिटीमध्ये झालेला नाही, म्हणून मला माहीत नाही की त्या बाजूचे धर्मगुरू नेमकं काय सांगतात, त्या फॅमिलीमध्ये पेरेंट्स एकमेकांना काय सांगतात, मुलांना काय सांगतात, हे खरंच मला माहिती नाही. पण मला असं जेवढं जे काय माहिती होईल त्याच्या आधारे आणि या पुस्तकाच्या आधारे जे आहे ते सांगते. तर ते म्हणतात की ही काही हवेतून आलेली मागणी नाही आहे. त्यांनी एक शब्द वापरला, ही मागणी मुस्लिम समाजात वाढलेल्या जैविक वैशिष्ट्यासारखी आहे. जैविक वैशिष्ट्य म्हणजे एखादा आपल्या बॉडीमध्ये एखादा अवयव येतो, तो हळूहळू वाढत जातो. तर तसंच ती मागणी तयार झाली आणि ती वाढत गेली. जसं आपण आत्ता म्हणू शकतो की हिंदू राष्ट्र भारत झाला पाहिजे, ही काय 2014च्या आधी काही कोणाला वाटत नव्हतं, पण आज जितक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना वाटत आहे. ठीक आहे, मग अनेक इकडचे सपोर्टर सुद्धा आहे डाव्या, म्हणजे हिंदुत्ववादाला विरोध करणारे, भाजपला विरोध करणारे सुद्धा लोकांना वाटतं की हा नाही, ते सगळे ते चुकीचे आहे, पण हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. तर ही सुद्धा काय आहे की हे तयार केलेलं गोष्ट आहे. वर्षानुवर्षे हे तुमचे सगळे धर्मगुरू असेल, लोक एकमेकांना सांगतात, कार्यक्रमात येतात, लग्नात भेटतात, तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी एकमेकांना सांगतात की हा नाही, ते चुकीचं आहे त्यांचं आजचं, पण आपल्या धर्माचं झालं पाहिजे. तर तशीच ती मागणी सुद्धा त्या कम्युनिटीमध्ये वाढत गेलेली आहे आणि हे सुद्धा त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. तर या पाकिस्तान आपण तयार केला पाहिजे, एक आपला वेगळा देश असला पाहिजे, ही जी मागणी आलेली आहे त्याची सुरुवात त्याची सामाजिक, त्याची राजकीय आणि त्याची आर्थिक कारणं सुद्धा बाबासाहेबांनी या पुस्तकात सांगितलेली आहे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी कुठल्याही प्रकारे हे चांगलं की हे वाईट असा निर्णय दिलेला नाहीये. तर एक जसं डॉक्टर असतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सांगतो, तो तटस्थ, पण तो काय असं खूप ज्याला म्हणूया रिॲक्शन देत नाही, तो तटस्थपणे सांगतो. तसंच बाबासाहेबांनी काय आहे हे तटस्थपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर काय उपाय करता येऊ शकतो हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे त्याच्या उपायामध्ये जसं लोक म्हणतात की मुसलमानांना पाठवून दिलं पाहिजे, हे म्हणले होते का बाबासाहेब, तर ते येतं त्याच्यामध्ये, पण ते हाच उपाय आहे असं नाही म्हणत. त्यांचा उपाय खूप वेगळा आहे आणि खूप सर्वसमावेशक आहे, ते शेवटी सांगेलच मी तुम्हाला. पाकिस्तानची मागणी सगळ्यात पहिल्यांदा 1940ला मुस्लिम लीगचा लाहोर ठराव झालेला होता. लाहोरमध्ये त्यांची बैठक झालेली होती. त्याच्यामध्ये पाकिस्तानचा ठराव जो आहे तो मंजूर केला गेला. ठीक आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा ते आलं 1940ला, तेव्हा ते सगळे मीडियामध्ये, तेव्हाच्या वृत्तपत्रांमध्ये आलं, त्याची चर्चा झाली आणि शॉक झाले सगळे लोक की तोपर्यंत विचार नव्हता केला की असा काहीतरी वेगळा देश होईल. स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, सगळे लोक एकत्र येऊन लढत होते, तोपर्यंत कोणालाही वाटलं नव्हतं की हे काहीतरी वेगळं होईल. पण एक ती मागणी आली 40ला आणि नंतर काँग्रेसनी पण विरोध केला अर्थातच त्यावेळेला, कारण काँग्रेसला अखंड जो काही आहे तो, जिथे ब्रिटिशांची सत्ता आहे तो भारत एक पाहिजे होता. हे बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे, मी मनाने सांगत नाहीये.
तर या मुस्लिम लीगच्या 1940च्या याच्यामध्ये एक सगळं स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे असं म्हणलेलं होतं. वायव्य आणि पूर्वेकडील मुस्लिम बहुल भाग जो आहे तो स्वतंत्र झाला पाहिजे, असं त्याच्यामध्ये आलेलं होतं. अर्थात पाकिस्तान हा जो शब्द आहे तो मोहम्मद इक्बाल म्हणजे मोहम्मद इक्बाल यांनी सुद्धा याच्या आधी 1930ला या अशा वेगळ्या पाकिस्तानची जी आहे ती कल्पना मांडली होती. अर्थात त्यांनी नंतर ते विचार मागे सुद्धा घेतला होता. म्हणजे ते म्हणाले की नाही असं नाही व्हायला पाहिजे. नंतर त्यांना ते लक्षात आलं. त्यानंतर रहमत अली यांनी हा पाकिस्तान नावाचा शब्द जो आहे तो दिला आणि अनेकांना धक्का बसला, खास करून तेव्हा जे चळवळीमध्ये आणि काँग्रेसमध्ये राष्ट्रीय काँग्रेसची जी चळवळ होती त्याच्यामध्ये सक्रिय असलेल्यांना धक्का बसला आणि त्यांना वाटलं की आता हे काय करायचं. पण बाबासाहेब म्हणाले की म्हणजे याच्यात धक्का वाटण्यासारखं काय आहे. हे त्यांनी सांगितलं की हे 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 होणार होतं किंवा हे कुठेतरी अनेक वर्षांपासून लोकांच्या मनामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे त्याला काही उपाय नाही किंवा त्याच्यावर काय करता येईल हे आता आपण पाहिलं पाहिजे. पण अर्थात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र झालं पाहिजे असं बाबासाहेब म्हणाले का, तर त्यांनी असं डायरेक्ट उत्तर नाही दिलं. राष्ट्र नावाची कल्पना त्यांनी पहिल्यांदा समजावून सांगितली की राष्ट्र म्हणजे काय. साधारणपणे लोकांना असं वाटतं की एक भाषा असेल, एक धर्म असेल किंवा एक प्रकारचं तुमची संस्कृती असेल, एक प्रकारचा भूभाग असेल, तर त्याला राष्ट्र म्हणतात असं लोक समजतात. पण याच्यामध्ये बाबासाहेबांनी हा जो एक फ्रेंच अर्नेस्ट रेनेन म्हणून फ्रेंच विचारवंत आहे त्याचं कोट घेतलंय आणि अर्नेस्ट रेनेन जे म्हणतोय की राष्ट्र म्हणजे काय, तर त्यांनी सांगितलं की त्याचे 2 घटक असतात राष्ट्राचे. एक म्हणजे समान ऐतिहासिक आठवणींचा समृद्ध वारसा. राष्ट्र म्हणजे काय की तुमच्या आठवणी एकसारख्या असतील आणि त्याचा तुम्हाला वारसा असेल आणि तुम्ही सतत त्याची चर्चा करत असाल, तर ते जे काय आहे ते त्या समूहाने जर एकत्र अनुभवलेले काही छान सुखद क्षण असतील किंवा दुःखद क्षण असतील, संकट सुद्धा एकत्र अनुभवलेले असतील, तर त्यांचे दुःख सुद्धा एकत्र असतात आणि तेव्हा लोक एक होतात. हे तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या लोकांसोबत आपण एखादी खूप विचित्र गोष्ट, एखादं संकट अनुभवलेलं असतं त्यांच्यासोबत तुमची खूप घनिष्ठ मैत्री होते, कारण तुमच्या सतत बोलण्यामध्ये ते येतं, अरे ते तेव्हा आपण कसं आलो होतो आणि आपण सांभाळून घेतलं. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्याचे ते एक हे असतं, आठवणी. आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे एकत्र राहण्याची वर्तमानातली इच्छा. त्यांना आत्तासुद्धा एकत्र राहावं असं वाटलं पाहिजे आणि एकत्र राहून आपलं भविष्य आपण पुढे घेऊन जाऊया असं वाटत असेल, तर तो समूह एक राष्ट्र म्हणून जो आहे तो पुढे जायला पाहिजे असं या डेफिनेशननुसार बाबासाहेबांनी याच्यात लिहिलं. आणि या डेफिनेशननुसार मग त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्या गोष्टी पाहिल्या. उदाहरणार्थ मुस्लिम कम्युनिटी असेल मेजॉरिटीनी, तर त्यांच्या एकसारख्या आठवणी किंवा त्यांचे भूतकाळ, त्यांच्या पिढ्यांनी अनुभवलेले जे काही गोष्टी आहेत त्या सारख्या आहेत का. तर मग इथे बाबासाहेब त्या सगळ्या गोष्टींचं हे करतात की आक्रमण आलेले आहे मोहम्मद गझनींपासून, ते सगळं सांगतात. आणि बरेच कायम जी आहे ती ही कम्युनिटी जी आहे ती विजेता राहिलेली आहे आणि एक दुसरी कम्युनिटी जी इथे होती ती अपयशी म्हणण्यापेक्षा हरलेली होते. तर त्याच्यामुळे जे आहे ते या दोघांमध्ये खाई जी आहे ती त्या काळामध्ये निर्माण झालेली होती आधी. अर्थात ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं असं नाही, पण मेजॉरिटी आपण म्हणूया काही. उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की काही जे आहे ते मुस्लिम कम्युनिटीमध्ये मेजॉरिटी असेल तर आदर्श त्यांचे वेगळे असतात. अर्थात आता जेव्हापासून प्रचार व्हायला लागला, अवेअरनेस वाढलेला आहे, तेव्हापासून लोकांना हे कळायला लागले की नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले होऊ शकतात. पण मी ऐकले माझ्या मित्रांपासून जे त्या कम्युनिटीमधून येतात की ते म्हणतात, आमच्या फॅमिलीतले म्हणतात की अरे तू काय शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ते काय आपले नाही आहेत. तर मला असं वाटतं जर असं ऐकलं जात असेल, मुलांना ऐकवलं जात असेल, ते ऐकत असतील, तर ते कोणाला आदर्श मानतील. आणि त्यामुळे जे आहे ते आदर्श ज्याला आपण म्हणूया की ते वेगळे आहेत, यांचे वेगळे आहेत, हे शिवाजी महाराज, राणा प्रताप ह्यांच्या गोष्टी करतात, ते त्यांच्या गोष्टी करतात, या राष्ट्रसंकल्पनेच्या नुसार मी सांगते. अर्थात ह्याच्यामधून तुम्ही आत्ताच कुठलाही निष्कर्ष काढू नका की हा म्हणजे हेच म्हणायचं होतं, कारण शेवटी बाबासाहेब
खूप वेगळा पर्याय देतात. फक्त ते आता मांडणी करत आहे या डेफिनेशननुसार. अनुभवलेले सुखद क्षण असतील, दुःखद क्षण असतील, हे पण एका कम्युनिटीचे वेगळे आहेत, दुसऱ्या कम्युनिटीचे कम्पॅरेटिव्हली वेगळे आहेत. आणि ही कसोटी जी आहे ती वापरली तर त्याच्यावरून बाबासाहेब म्हणतात की येस, याच्यावरून आपण एक म्हणू शकतो की खेडेगावं जर सोडले तर शहरांमध्ये जे आहे ते प्रामुख्याने दोन कम्युनिटी ज्या आहेत त्या तुलनेने वेगळ्याच राहिलेल्या. अर्थात त्या ट्रान्झिशनच्या झोनमध्ये एकत्र येतात ते, पण जे आहे ते वेगवेगळेच साधारणपणे असतात, खूप गोष्टी मिसळलेल्या नसतात. हे आपण पाहतो, अनुभवतो सुद्धा. त्याच्यामध्ये दोघांचंही तेच आहे, म्हणजे दोन्ही कम्युनिटीमध्ये ते नाही आपल्यातलं नाही आहे, हे आपलं आहे, आपण असं नाही आहे, आपल्यात हे करत नाही, आपण ते खात नाही, आपण तसं नाही करत. हे जेव्हा बोलतो हे सुद्धा वेगळं करण्याचे हे असतात. अर्थात जातीमध्ये असं बोलतातच लोक. तर हे आहे. अर्थात दुसरीकडे बाबासाहेब हे पण दाखवतात की ह्यांच्यामध्ये साम्य सुद्धा आहे. उदाहरणार्थ अनेक मुस्लिमांचे जर विवाह पद्धती पाहिल्या तर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते हिंदू पद्धती म्हणजे विधी नसेल होत, पण जे एक बघतो आपण ते चित्र जे आहे ते सारखं असतं. अनेक आडनाव, चौधरी सारखे आडनाव त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते सारखे आहेत. बंगालमधले मुस्लिम बंगाली बोलतात, महाराष्ट्रातले शहरातले अर्थात ते म्हणतात शहरामध्ये हिंदी जास्त वापरत असेल, पण खेड्यामध्ये ते मराठीच बोलतात. काही शब्द असतात हिंदी, पण ते एकत्रच असतात. तर धर्मानुसार ते बदलत नाही, तर ते त्याच्या रिजनमध्ये आहे. खाद्यपदार्थ सुद्धा अफगाणिस्तानमध्ये जे मुस्लिम खात असतील आणि महाराष्ट्रातले मुस्लिम काही तेच खात नाही, तर या गोष्टी ज्या आहेत त्या इथल्या लोकांच्या म्हणजे हिंदू मुस्लिमांच्या या गोष्टी सारख्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे सिमिलॅरिटी सुद्धा आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आहे. तर बाबासाहेब म्हणतात की तुम्ही या सिमिलॅरिटी ज्या आहे, सारख्या गोष्टी ज्या आहेत, आता तर आपण एक देश म्हणून एकत्र आहोत, हा आपला देश आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, हे सगळं आपलं सरकार आहे किंवा आपली भूमी आहे आपण म्हणतो. तर या दोन्ही कम्युनिटींनी जर का या सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्याच्यावर फोकस केलं तर वेगळा देश करण्याची काहीच गरज नाही आहे. फोकस तुम्ही या सारख्या गोष्टींवर, आपण एकसाथ राहिलेलो आहे, हजारो वर्ष आपण सोबत आहोत, म्हणजे सोबतच आहे ना, आपल्या पिढ्या तर सोबत राहिलेल्या आहे. ह्या गोष्टी जर ते दोघंही जण अशा कार्यक्रमांमधून आठवण काढत असतील की हे आपलं आहे, मिळून आहे, स्वातंत्र्यासाठी आपण सगळेजण लढलो, तर त्याच्यातनं सुद्धा ह्या मेमरीज आपले एक आहे हे पण होऊ शकतं. स्वातंत्र्याचं आंदोलन ही एक हिंदू मुस्लिमांसाठी एकत्रच मेमरी आहे ना, की आपण इंग्रजांना पळून लावलो, कोणी, आपण दोघांनी मिळून. तर ही आपल्यासाठी मेमरी आहे. ब्रिटिशांनी अन्याय अत्याचार केले, कोणावर, दोघांवरही केले, तर ही आपल्यासाठी दुःखद मेमरी आहे. तर ह्या गोष्टी जितक्या तुम्ही भर द्याल तर तितकं एकता टिकून राहील आणि जे आहे ते वेगळं करण्याची गरज पडणार नाही. पण दुसरीकडे डिफरन्सेस जे आहेत ते जर मोठे केले गेले किंवा काही लोकांनी तेव्हा सुद्धा तसा मिसयूज केला, तसा प्रचार केला, जीनंनीच उदाहरणार्थ, की वेगळेपणावर जास्त फोकस केला, आपलं असं त्यांचं तसं, आपलं हे, त्याच्यातनं काय झालं की भेद वाढत गेला. आणि म्हणून जे सांगतात ते की आताही तसंच आहे. आता आपण एकत्र राहतोय तर आपण ज्या आपल्या सिमिलरिटीज आहेत त्याला फोकस केलं तर आपण खूप छान राहू शकतो. पण वेगवेगळं भेद हे करत राहिलो, त्यांचा रंग तो, आमचा हा, आम्ही ते नाही घालत, त्यांचं हे, तर ते वाढत जाणार आहे. हे ह्याच्यामध्ये जे आहे ते मांडलेलं आहे. पुढे जेव्हा असा प्रस्ताव आला 1940ला तेव्हा अनेकांना भीती वाटली. लोक म्हणाले की भारताची एकता धोक्यात येईल. तर तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मग त्यांनी ते पण उदाहरणं दिले की कुठली एकता, कधी एक होता भारत. एकता म्हणजे सोबत मिळून एक, सगळ्यांचा एक आत्मा आहे. जसं आता इथे बसलेले आपण मॅक्सिमम लोक, आपला विचार एकसारखा आहे उदाहरणार्थ. तर एकसारख्याच गोष्टीमुळे आपल्याला बरं वाटतं, एकसारख्या गोष्टीमुळे आपल्याला वाईटही वाटतं. तर तसं काही आधी असं नव्हतं काही सगळ्यांसाठी. उदाहरणार्थ त्यांनी एक उदाहरण दिलं की 7व्या शतकामध्ये चीनी प्रवासी जो आला होता, ह्युएन-त्सांग, त्यांनी सांगितलं की भारतामध्ये त्यांनी 7 हे आहेत, 7 प्रदेशामध्ये विभागलेलं असं सांगितलं. 7 इंडीज असा जो शब्द होता त्याचा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य भारत. आणि ह्या ठिकाणी वेगळं आहे म्हणजे त्या ठिकाणी ते राजसत्ता वेगळ्या होत्या.
त्यांचे त्यांचे प्रदेश होते, ते त्यांचे त्यांचे राहत होते. असं काही एकत्र नव्हतं आणि हे आपल्याला माहिती आहे कितीतरी राजघराणे होते. त्याच्यामुळे भारत एक होता असं काही आपण म्हणू शकत नाही. एक भूभाग जरी एक असला तरी. तर ते सुद्धा बाबासाहेब म्हणतात, की एकता तर अशीही नव्हती ज्याला आपण म्हणतोय आणि त्यामुळे फार इमोशनल न होता आता जे काय होतंय ते पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानच्या वेगळ्या पाकिस्तानची मागणी जी आली त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती ती म्हणजे ब्रिटिश राजवट आल्याच्या नंतर त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या मुस्लिम सत्ता होत्या ते सत्ताधारी एक वर्ग होता आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांमुळे काय झालं तर ते सामान्य नागरिक झाले सत्ताधारी याच्यापासून आणि त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर जे आहे ते तेव्हा जे स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेले स्वातंत्र्य सेनानी होते त्याच्यापैकी बरेच लोकांनी जे लिहून ठेवले ते बाबासाहेब सांगतात की त्या रागामुळे सुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अनेकांनी हे केलेलं आहे. आता अर्थात आपल्याला ऐकायला असं वाटत असेल की असं आहे पण ते तसं होतं तेव्हा आणि त्यांनी ते मांडलेलं आहे. अर्थात आत्ता त्या गोष्टी फोकस करायला नाही पाहिजे. आणि फाळणीला जे सगळे हिंदू कम्युनिटी मेजॉरिटी विरोध होता त्या विरोधाची सुद्धा बाबासाहेबांनी चिरफाड केलेली आहे. ते म्हणतात की भावना बाजूला ठेवून आपण जे आहे ते या प्रश्नाच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि हा जो प्रश्न आहे ते आपण आता पाहिलेला आहे. त्याच्यानंतर लोक म्हणत होते की जर का वेगळं राष्ट्र झालं पाकिस्तान जर वेगळा झाला तर जातीय सलोखा नष्ट होईल दंगली होतील खूप तर त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की सध्या तरी कुठे सलोखा आहे सध्या तरी कुठे तितकी शांती आहे आणि त्याच्यामुळे जर का इतकं मोठ्या प्रमाणावर एका समूहाच्या मनामध्ये काही खदखदत असेल तर त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. या अर्थाने अजून एक जो प्रश्न होता तेव्हा तो म्हणजे मायनॉरिटी हॉस्टेज नावाची गोष्ट अल्पसंख्याक समूहाला हॉस्टेज बनवणे ओलीस तर ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया होता त्या ठिकाणी अर्थात हे सगळीकडे म्हणजे हे नाही आहे हे समान नाही आहे पण ते होतं की बाबा जर मायनॉरिटी हिंदू असेल त्या ठिकाणी तर अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की ते हॉस्टेजसारखेच राहिलेले वागवले गेलेले आहे आणि ज्या ठिकाणी हिंदू बहुल एरिया आहे तिथे मुस्लिम मायनॉरिटी असेल तर त्या ठिकाणी त्यांना सुद्धा असं वागवलं गेलेलं आहे. तर हा प्रश्नसुद्धा होता आणि तो प्रश्नसुद्धा सुटेल असं बाबासाहेबांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांना एक प्रॅक्टिकल प्लॅन द्यायचा होता फाळणी जर का करायची असेल तर. अर्थात फाळणी झाल्याच्या नंतर प्रश्न सुटेल असं त्यांनाही वाटलं नाही. ते म्हणाले की प्रश्न सुटेल असं नाही आहे पण काही गोष्टी ज्या आहेत त्या सुधरू शकतात. मे बी असं येऊ शकतं पाकिस्तान जर वेगळा झाला तर जर पाकिस्तानमधल्या हिंदूंवर अत्याचार झाला तर इकडच्या मुस्लिमांवर अत्याचार वाढू शकतो. आपण चित्र बघतोच आहे. आता उलटं खूप जास्तच हे झालेलं आहे पण हा विचारसुद्धा तिथे मांडलेला होता तेव्हा. कायमस्वरूपी शांतता निर्माण होईल असं काही त्यांना वाटत नव्हतं. अर्थात हे म्हणजे चक्रव्यूहासारखंच आहे. केलं तरी पण ते तसंच राहणार आहे नाही केलं तरी तसंच राहणार आहे. पण तेव्हाच्या काळातली जर परिस्थिती पाहिली तर या सगळ्या लेखनातून असं लक्षात येतं की येस त्यांना वाटत होतं की आता वेळ आलेली आणि आपण हे करून पाहूया. हे त्यांचं हे होतं करून पाहूया म्हणजे त्यांनी काय तर त्यांनी हे सांगितलं की ठीक आहे आपण काय करूया रेफरंडम घेऊया सार्वमत घेऊया. तर तिकडचा जो भाग होता आता अर्थात पाकिस्तानची निर्मिती झालेली नव्हती पण पाकिस्तानमध्ये गेलेला जो काही भाग आहे मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी सार्वमत घेऊया तिथल्या मुस्लिमांना काही प्रश्न विचारूया आणि हिंदूंना पण प्रश्न विचारूया वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये मुस्लिमांना म्हणजे बाबासाहेबांचा हा उपाय नव्हता की मुस्लिमांना तिकडे पाठवा हिंदूंना इकडे घेऊन या नाही. लोकांनाच विचारायचं की तुम्हाला पार्टिशन हवं आहे का. 2 प्रश्न त्याच्यामध्ये होते की तुम्हाला पार्टिशन हवं आहे का म्हणजे मी वाचूनच दाखवते त्याच्यामध्ये. आर यू इन फेवर ऑफ सेपरेशन फ्रॉम ब्रिटिश इंडिया तुम्हाला वेगळं व्हायचं आहे का. दुसरा प्रश्न होता आर यू अगेन्स्ट सेपरेशन तुम्हाला असं वाटतं का की सेपरेशन नको आहे. आणि नंतर या सगळ्याची मोजणी करू आणि नंतर जर का जास्त लोकांना वाटत असेल की आपण वेगळे राहू. ही इन्सिक्युरिटी का आली त्याचं पण चर्चा याच्यात येते की 1937 नंतर 37ला जेव्हा निवडणुका झाल्या आणि ज्या भागामध्ये काँग्रेस जिंकून आली होती त्या भागात मुस्लिम लीगच्या ज्या काही मागण्या होत्या की किंवा मुस्लिम लीगसोबत काँग्रेसनी तेव्हाच्या काँग्रेसच्या चळवळींनी जुळवून नाही घेतलं
आणि मग त्यामुळे मुस्लिम लीगनी असा प्रचार सुरू केला की जर भारत स्वतंत्र झाला आणि नंतर हे सत्तेत आले तर आपल्याला दुय्यम म्हणूनच राहावं लागेल, आपल्यावर अन्यायच होईल आणि आपण इन्सिक्युअर राहू. हा प्रचार त्यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर केला. त्याच्यातनं इन्सिक्युरिटी वाढत गेली की स्वतंत्र झाला तर ऑब्व्हियसली मुस्लिम पॉप्युलेशन कमीच होती, त्याच्यामुळे त्यांना ही भीती होती की असं काहीतरी होईल. पण अर्थातच बाबासाहेब हेही म्हणतात की भीती लावणारे पण लोक असतात तर ती घालवली पण पाहिजे. जसं आताही आपला धर्म संकटातही ही भीती खूप लोकांच्या मनात आहे, पण ती घालवणारे समोरच्यांना माणूस म्हणून बघणारे लोक जितके वाढत जातील त्या कम्युनिटीमध्ये तितकंच जे आहे ते तो प्रश्न जो आहे तो कमी होईल असं त्याच्यात जे आहे ते येतं. आणि दुसरा उपाय त्याच्यामध्ये तेही सांगितलं की जर का अनेकांना वाटत असेल की येस फाळणी झाली पाहिजे, तिथे तुम्ही मोजणी केल्याच्या नंतर मेजॉरिटींना वाटते फाळणी झाली पाहिजे, त्यावर बाबासाहेब हेही म्हणतात की एक काम करूया, आपण 10 वर्षासाठी फाळणी करूया आणि असं करूया की ही फाळणी 10 वर्षासाठी आहे. 10 वर्षांनी मे बी तिकडच्या सर्व मुस्लिमांना असं वाटलं की खूपच जास्त कट्टर आणि धर्म होतोय, आपल्याला भारतातच बरं होतं किंवा भारतात आपण एकत्र राहूया, तर आपण त्यांच्यासाठी रस्ता ओपन ठेवला पाहिजे, हे त्यांनी लिहिलेलं आहे. 10 वर्ष जर पाकिस्तानला वाटलं आपण भारतात येऊ तर आपण हे केलं पाहिजे, आपण एकदा जर काही फाळणी झाली तर ती कायमची असेल, ती बाउंड्री कायमची असेल, असं करू नये, हे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे विचार करा, जे लोक आज प्रचार करतात की ते म्हणत होते सगळ्यांना तिकडे पाठवा आणि तिकडच्यांना इकडे घेऊन या, त्यांनी खरं तर हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे सगळे वाक्य जे मी आत्ता बोलले. पेज नंबर सुद्धा सांगते मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा कोणी तुम्हाला असं बोलतं तेव्हा निदान आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की कधी हे म्हणलेलं आहे त्यांनी. 10 वर्षाशिवाय अजून एक उपाय त्यांनी दिलेला होता, तो म्हणजे जे झालं फाळणी झाल्याच्या नंतर तिकडच्या हिंदूंना वाटत असेल इकडे राहावं, इकडे यावं, तर त्यांनी सोडून येऊ शकता. त्यांनी हे कंपल्शन नव्हतं केलं की तुम्ही इकडेच या आणि इकडच्यांनी तिकडे जा, ते त्यांच्यावर ऑप्शन होता. म्हणजे आज भारतात असलेले जे मुस्लिम आहे त्यांनी भारतात राहणं हे बाय चॉईस त्यांनी निवड केलेली आहे भारताची, त्यांच्या पूर्वजांनी. बाकीचे लोकांनी निवड नाही केलेली आहे, त्यांना बाय बर्थ ते मिळालेलं आहे. त्यामुळे ज्यांनी निवड केली त्यांनी काहीतरी विचार केला असेल किंवा त्यांच्या मनामध्ये ती इन्सिक्युरिटी नसेल, त्यांच्या मनामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला एक सत्तेमध्येही चांगला वाटा मिळेल, सारखं राहायला मिळेल आणि आपण छान राहू असंच वाटलं असेल, म्हणून त्यांनी हा देश इथं राहणं पसंत केलं. नाहीतर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यातही आलेलं आहे, खूपदा असा ओढा असतो की नाही आमची कम्युनिटी त्या देशामध्ये जास्त आहे, तिथे आमचा सर्वोच्च ज्याला आम्ही म्हणतो प्रोफेट, त्यांचं सगळं तिथे चालतं, त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा लोकांना जास्त होऊ शकते, पण तरीही त्यांनी हे चूज केलंय. आणि म्हणून जी आहे ती नंतर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे आणि ते याच्यात आलंय की नंतर आलेल्या सरकारची काय जबाबदारी असेल. हे मी सांगते. पेज नंबर 401 वर, पेज नंबर 401 वर बाबासाहेब म्हणतायत की 10 साल कह लीजिए रह सकते हैं और हिंदुओं का साथ परीक्षण के तौर पर कर सकते हैं. हिंदुओं को यह दिखाने का अवसर मिलेगा कि अल्पसंख्यक उन पर भरोसा कर सकते हैं. मुसलमान अनुभव करके जानेंगे कि हिंदू राज से उनका भय कहाँ तक उचित है. ही जी भीति पसरवली. और भी एक संभावना है, मुसलमान तुरंत अलग होने का निश्चय करने के बाद कालांतर में पाकिस्तान से इतने हताश हो सकते हैं कि वे फिर वापस आकर भारत में मिलना और एक संविधान की प्रजा बनना पसंद करें. तर हे त्यांना वाटू शकतं, हे लेतात. पुढे ते म्हणतात, तुम भारत के एक अंग बनकर रहना चाहते हो तो तुम कभी बाहर नहीं जा सकते. ज्यांना इथे राहायचं आहे, फॉर एक्झाम्पल फाळणी झाली आणि जे इथे मुस्लिम राहिलेत त्याच्यावर ते काय म्हणतात, त्यांच्यासाठी पण आता तुम्ही इथे राहिले आता जायचंच नाही असं नाही. यदि तुम भारत के एक अंग बनकर रहना चाहते हो
तो तुम कभी बाहर नहीं जा सकते, या यदि तुम जाना चाहते हो तो फिर कभी वापस नहीं आ सकते, ऐसा मैं नहीं कह रहा. ते म्हणतात, अपनी योजना में मैंने द्वार खुला रखा है और अधिनियम में इन दोनों संभावनाओं को स्थान दिया है. अलगाव के बाद एकता के लिए किंवा 10 वर्षों तक अलगाव और उसके बाद एकता के लिए मैं व्यक्तिगत रूप से दूसरे विकल्प को पसंद करता हूँ. त्यांना असं वाटलं होतं की 10 वर्षानंतर आपण एक झालो पाहिजे. पाकिस्तानातल्या लोकांनी कंटाळून म्हणलं पाहिजे होतं की नाही, आपण एकत्र राहूया. यद्यपि किसी के पक्ष में मेरा दृढ मत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं, की यापैकी मी दृढपणे ठामपणे हेच झालं पाहिजे असं सांगत नाही. 401 पेज मी वाचत आहे. यह बेहतर होगा कि मुसलमान पाकिस्तान का तजुर्बा कर ले. पाकिस्तान के तजुर्बे के बाद की एकता अवश्य स्थायी और शाश्वत होगी. त्याच्यानंतर ते म्हणतात की जर वेगळा देश झाला तर आता तोडून टाकायचा का दुश्मन देश झालाय सगळं? नाही. ते काय म्हणतात, पाकिस्तान और हिंदुस्तान के बीच जीवन संपर्क बनाए रहना जरूरी है ताकि विच्छेद उत्पन्न करने वाली तथा पुनः एकीकरण को रोकने वाली संभावनाओं को रोका जा सके. हे झालं नाही. मला असं वाटतं की भेद वाढत गेला. तिकडे सुद्धा त्यांना भडकवणारे लोक होते, इकडे सुद्धा आपल्याला भडकवणारे लोक होते आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या होत गेल्या आणि जे एकत्र येण्याची संभावना होती ती काय होऊ शकलेली नाही. तर याच्यावरून लक्षात येते की काय म्हणणं होतं. त्याच्यानंतर जसं भेद त्यांनी सांगितलं की भेद आहे, आपल्या आठवणी एक नाही आहेत. मुस्लिम त्यांचं धार्मिक कथा खूपच वेगळ्या आहेत, ते कॅरेक्टर्स सगळे वेगळे आहेत, इकडच्यांचे कॅरेक्टर वेगळे आहेत. आपल्या भाषणांमध्ये पण त्याच कथा आहेत. जसं आता गायकवाड सरांनी पण म्हणजे पांडवांची ती गोष्ट सांगितली किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सांगण्याच्या त्या खूप वेगळ्याच गोष्टी आहेत. हे जरी भेद असले तरी एकत्र राहू शकतात. बाबासाहेब म्हणतात की भारत काही एकमेव देश नाही आहे की जिथे अशा प्रकारे वेगवेगळ्या एथनिसिटीचे लोक आहेत. मग त्यांनी अजून उदाहरणं दिले. त्यांनी कॅनडाचं उदाहरण दिलं, फ्रान्सचं, जर्मनीचं उदाहरण दिलं, ज्या ठिकाणी हे झालं होतं अशा प्रकारे, पण त्यांनी नंतर एकत्र राहणं हे ठरवलं. त्याच्यानंतर तसे कायदे बनले आणि त्या त्या देशामध्ये ज्या 2 समजा कम्युनिटी असतील त्या कशा सोबत आहे, त्यांचं कसं हे मिळून हा देश आहे, त्यांना मिळून कसं या देशाला पुढे द्यायचं, अशा प्रकारचे सिनेमे आले, अशा प्रकारचे गाणे आले. आपल्याकडे तसं होतंच. हिंदू मुस्लिम एकतेचे गाणे हे जरुरी आहे. वेगवेगळ्या सणांना आपण जे आता बघतो रील्स व्हायरल होतात, हिंदूंच्या सणाला मुस्लिम मदत करताय, मुस्लिमांच्या सणांना हिंदू मदत, हे जास्त प्रोपॅगेट जर झालं, हेट प्रोपॅगेट होण्यापेक्षा या गोष्टी आनंद मदतीच्या, प्रेमाच्या, तर तो देश पुढे जाईल. हे जे आहे ते त्यांनी सांगितलं. अनेक देशांचे उदाहरण दिले आणि अर्थात अशाही देशांची उदाहरणं दिले की ज्यांनी पॉप्युलेशन एक्सचेंज केलं, तुकडे केले, पण त्यांचे नंतरही तुकडे होत राहिले. याही गोष्टी आहे. ग्रीस, तुर्कस्तान, बल्गेरिया याच्यामध्ये असं झालेलं आहे की मायनॉरिटींनी डायरेक्ट पूर्ण स्थलांतर केलं, पण ते उपाय नाही आहे जे आहे ते. तर असेही उदाहरणं जे दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की जे काही या सगळ्या याच्यातनं कळतंय आपल्याला की नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं. अर्थात नंतर फाळणी झाली, हेच सगळं झालं. आता याच्यात मला तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवायच्या आहे. ते म्हणजे महात्मा गांधी यांच्याबद्दल, म्हणजे ह्यांच्यापर्यंत जेव्हा बाबासाहेब गेले तरी फाळणीचा विचार केला तेव्हा गांधीजींनी काय रिॲक्शन दिली आणि जे की आता फाळणीचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातो की ह्यांच्यामुळे फाळणी झाली, ह्यांच्यामुळे देशाचे तुकडे झाले. हे किती खोटं आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पेज नंबर आहे 413 हिंदीमधलं. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 8 मध्ये इंग्लिशमधलं किंवा व्हॉल्यूम 15 हिंदीमध्ये आहे. पेज नंबर सांगते. याच्यात काय म्हणतात बाबासाहेब, श्री गांधी ने पहले तो 2 बातों के बहाने विभाजन विषयक प्रश्न को टालने का प्रयास किया. उन्होंने यह कहना शुरू कर दिया कि भारत का विभाजन एक नैतिक भूल है और एक पाप है जिसके भागीदार वह नहीं होंगे. ही एक नैतिक भूल आहे आणि हे पाप आहे आणि मी याचा भागीदार होणार नाही. हे
गांधीजींनी म्हणलेलं आहे, त्याच्यावर बाबासाहेब म्हणतात की हे खूपच आश्चर्यजनक आहे, कारण रियालिटी खूप वेगळी आहे आणि आता ते थांबवता येणार नाही है। श्री गांधी ने विरोध स्वरूप कहना शुरू कर दिया है कि मुस्लिम लीग मुसलमानों का प्रतिनिधित्व नहीं करती और पाकिस्तान सिर्फ जिन्ना की कल्पना है। हे गांधीजी म्हणत राहिले। यह समझना बेहद कठिन है कि गांधीजी इतना भी अपनी आंखों से नहीं देख सके कि किस तरह मुस्लिम जनता पर श्री जिन्ना का प्रभाव दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है। म्हणजे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की गांधीजींना का नाही कळत आहे की हे आता जिन्नाचा प्रभाव इतका वाढलाय, जसं आज एक प्रभाव वाढलेला आहे तसं तेव्हा जिन्नांचा प्रभाव मुस्लिम कम्युनिटीवर इतका वाढलेला आहे की आता ते थांबवता नाही येणार, एक तर खूप मोठं काहीतरी होईल या देशामध्ये। तर ही तेव्हाची रियालिटी होती आणि त्याच्यामुळे जे आहे ते हे पुढे झालेलं आहे। अजून काही वाचून दाखवते मी। हे जे मी म्हटलं तुम्हाला की कोणत्या गोष्टीवर आपण भर दिला पाहिजे, पेज नंबर 360। यदि हिंदू और मुसलमान उन बातों पर स्वीकृति प्रदान करने पर बल देते हैं जो उन्हें एक सूत्र में बांधती है। आपल्या सगळ्यांना एका सूत्रात बांधणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्याच्यावर आपण भर दिला और उन बातों को भूल जाते हैं जिनके परिणाम स्वरूप वे विभक्त होते हैं, तो फिर ऐसा कोई कारण ही नहीं है कि आगे चलकर उनका एक राष्ट्र के रूप में उदय न हो। जर आपल्याला एकत्र आणणाऱ्या गोष्टींवर भर दिला तर वेगळा भाग होणारच नाही, आणि जर नाही दिला, जसं जिन्ना किंवा इतर लोकांनी विभाजित असणाऱ्या गोष्टीवर भर दिला म्हणून वेगळं। आणि आजही आज जी परिस्थिती आहे की आपण का म्हणतो की ह्याला प्रमोटच केलं पाहिजे, हिंदू मुस्लिम एकता, आपलं स्वातंत्र्याचा एवढा मोठा लढा आहे, आपल्यावर ब्रिटिशांचे हे जे काही चाललं दमन, आजही सगळे लोक आपण जे झेलतोय ते सगळे हिंदू मुस्लिम एकत्रच चांगल्या गोष्टीही उपभोगतोय आणि वाईट गोष्टी, त्रास सरकारकडून होणार आणि आताची जी काही इकॉनॉमिक सगळी सिच्युएशन आहे, पर्यावरणाचं प्रदूषण आहे, हे सगळे आपण सोबत हे करतोय। मला असं वाटतं की ह्या सोबत जे काही आपण उपभोगतो आहे याच्यावर जर भर दिला तर हे अजूनही एक देश म्हणून पुढे जाईल। नाही तर जर ह्या विभाजित शिकते करत जातील तर आताही तसे तुकडे तुकडे तयार झालेले आहे, प्रत्येक गावामध्ये तुकडा तयार झालेला आहे, कधीही वाटलं नव्हतं। आणि हा फक्त धर्माचा नाही, जातीचाही तुकडे तयार झालेले आहेत। आणि म्हणून जे आहे ते आपल्याला एकत्र करणाऱ्या गोष्टी प्रमोट केल्या पाहिजे, त्याचे गाणे त्याचे सिनेमे आले पाहिजे, हे बाबासाहेबांनी लिहिलंय। आज तसं नाही होत, उलट कसे आपण वेगळे आहो हेच अर्थात आहेच ना। बाबासाहेबांनी मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या ज्या काही रिग्रेसिव्ह गोष्टी आहेत त्याच्यावरही लिहिलं, जसं हिंदू धर्मावर लिहिलंय त्यांनी, सगळ्या म्हणजे जे आहे तसं अनेकांना ते वाचूनही त्रास होऊ शकतो की असं कसं लिहिलंय, पण जसं त्यांनी दोन्ही धर्माबद्दल लिहिलेलं आहे, अर्थात त्यांचा जन्म एका कम्युनिटीमध्ये झाला म्हणून आणि त्यांनी जे अनुभवलं त्याच्याबद्दल त्यांचं जास्त आलेलं आहे। आणि मुस्लिम कम्युनिटीमधलं बुरखा पद्धत असेल, पडदा पद्धत असेल, मुलींचं शिक्षण असेल, ह्या गोष्टीवरही त्यांनी लेखन केलेलं आहे, टीका केलेली आहे। आणि तर हे आहे। अजून एक सांगायचं म्हणजे ह्याच्यावरून काय बाबासाहेबांनी कुठलाही हा धर्म वाईट किंवा तो धर्म चांगला असं काहीही केलेलं नाही आहे। उलट एका ठिकाणी व्हॉल्यूम 19 जर तुम्ही वाचला तर माझ्या वाचनात आलंय की बाबासाहेबांचे जे पेपर होते वेगवेगळ्या याच्यात ते लेखन करायचे, त्या एका याचा आर्टिकलचं शीर्षक होतं हिंदू मुस्लिम एकतेसाठी उपाय। आणि त्या आर्टिकलमध्ये त्यांनी लिहिलं होतं तेव्हा पुण्यामध्ये एक विवाह झाला होता, महिला हिंदू होती आणि पुरुष मुस्लिम होता, आणि ते घराणं खूप उच्च शिक्षित प्रसिद्ध घराणं होतं पुण्यामधलं, मालिनीबाई पाणंदीकर आणि गुलाब खान। तर हा विवाह झाला होता आणि तो विवाह झाल्यावर त्यांनी ते आर्टिकल लिहिलं होतं। त्याच्यात ते लिहितात की जसं जातीभेद बंद होण्यासाठी, संपण्यासाठी आंतरजातीय विवाह झाले पाहिजे, मिश्र विवाह झाले पाहिजे, तसंच हिंदू मुसलमान यांची तेढ मिटण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा विवाह झाला पाहिजे। आणि हे मग ते खूप त्याच्यात ते बाकीचे दाखले देतात, इतिहासामध्ये वेगवेगळ्या राजांनी कसं हिंदू महिलांसोबत लग्न केलेले आहेत, आणि बरं लग्न केले म्हणून ते असं नाही झालं, तर अनेक हिंदूंच्या चालीरीती त्यांनी ॲक्सेप्ट केला, तिथे फिमेल जास्त डॉमिनेट राहिलेले आहे, रिच्युअल्समध्ये अनेक गोष्टींमध्ये जे आहे ते त्यांनी सांगितलं की कशा ह्या गोष्टी झालेल्या आहेत। तर उपाय सांगत आहेत ते की हिंदू मुस्लिमांचे विवाह झाले पाहिजे। म्हणजे जे लोक पसरवतात की मुस्लिमांबद्दल बघ कसं लिहिलंय, तर हे पण लिहिलेलं
आहे. एका ठिकाणी अजून एक त्यांनी आर्टिकल लिहिलं होतं, ज्याच्यात एक प्रसंग होता खानावळीचा. ते प्रत्यक्षात गेले होते त्या ठिकाणी. त्यांनी पाहिले खानावळ होती. एक ब्राह्मण कम्युनिटीमधला व्यक्ती तो चालवत होता आणि त्यांनी पाहिलं की त्या खानावळीमध्ये दलित, अस्पृश्य समाजातले जे लोक होते जेवायला बसलेले, त्यांच्यासाठी त्यांना खाली बसवलं होतं. त्या ठिकाणी बिलकुल स्वच्छता नव्हती, असंच काहीतरी. ते आल्याच्यानंतर त्यांना तिथे बसवलं होतं आणि मुस्लिम जे होते, ते काही मुस्लिम बसलेले होते, ते व्यवस्थित टेबलवर त्यांना बसवलेलं होतं. ते इतर सोबतच बसलेले होते. त्याच्यावरून लक्षात येते की जरी खानावळ हिंदू व्यक्तीची असली, तरी ती हा मुस्लिम आहे म्हणून त्यांनी हे नाही केलं, तर उलट त्याच्यामध्ये त्यांनी जात बघून जे आहे ते डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे. तर याचा अर्थ ते असं नाही म्हणत त्यांच्यासोबत पण तसं वागा. त्यांचं त्याच्यात सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की हे सुद्धा, आम्ही सुद्धा ह्युमन आहोत, माणूस म्हणूनच वागवा सगळ्यांना. जर तुम्ही मुस्लिम असून वागवता आणि आता नॅरेशन चालवताय की ही कम्युनिटी अशी, तर अर्थात असं खूप ठिकाणी लेखन येतं ज्याच्यामध्ये चांगलं लिहिलेलं आहे. इवन जेव्हा त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला नव्हता, तेव्हा त्याच्या आधीच्याही लेखनामध्ये मी वाचले की त्यांनी जसं त्यावेळेच्या अस्पृश्य किंवा दलितांना जे त्रास सहन करावा लागला, तेव्हा त्यांनी एका ठिकाणी हे लिहिलं होतं की तुम्हाला जर धर्मांतर करायचं असेल, तर तुम्ही मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारू शकता. म्हणजे हे 2 ऑप्शन त्यांनी दिलेले होते. अर्थात नंतर त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला, बुद्धिझमचा अभ्यास, आणि त्या प्रिन्सिपलमुळे ते प्रभावित झाले आणि नंतर त्यांनी हा धर्म स्वीकारला आणि नंतर जे आहे ते त्याचं तत्त्व दिलं. पण आधी जे आहे ते हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. चांगले तत्त्व आहे तेही सांगितलेलंच आहे. तर मला असं वाटतं की आता आपल्याला या सगळ्याच्यातनं हे कळलं असेलच. आजही आपण देश म्हणून एकत्र आहोत आणि एका कम्युनिटीला इतकं भीतीत राहावं लागतंय. म्हणजे मी एक किस्सा सांगते. परवा आम्ही एका ठिकाणी घर बघायला गेलो होतो आणि मुस्लिम मोहल्ला आहे तो. तर त्या घराला 3 ठिकाणी 3 गेट केलेले आहेत. 4 गेट आहेत. 4 गेट 4 भिंती असतात. समोरचंच एक गेट आपण साधारणपणे करतो, पण तिकडून पण एक गेट होतं छोटंसं, मागून पण एक गेट होतं आणि इकडून पण एक गेट होतं. तर तिथे मग ती व्यक्ती आली, जे घर आम्ही विचार केला की आपण तिथे घर घेऊया म्हणून. मग त्यांनी सांगितलं की हे बंद करून टाका आता, कारण इथे राहायला दुसरे लोक येणार आहेत वगैरे, नाही का. मग ते लोक चर्चा करत होती की कशाला केलं तुम्ही, आमचं तिकडून घर आहे, तुम्ही इकडून. तर तो माणूस जो मालक होता तो म्हटला की जर काही झालं आणि तर बायकांना औरतों को पटकन त्यांना पळून जाता आलं पाहिजे. काही असं समोरून समजा आलं तर मग त्यांनी जायचं कसं, भिंतीवरून ओलांडून कसं जायचं, म्हणून छोटे छोटे गेट इकडून तिकडून केलेले आहे पळून जाण्यासाठी. तर मला ते इतकं वाईट वाटलं की आपल्याला नाही माहिती की कुठल्या ह्याच्यात ते जगत आहेत सध्या, म्हणजे कुठल्या फिअरमध्ये. आणि म्हणून जर आपण मेजॉरिटी असू तर आपली पहिली जबाबदारी आहे की आपण त्यांना, म्हणजे आपण सगळ्यांनीच जे आहे ते एकत्र ॲश्युरन्स दिला पाहिजे की तुमच्यासोबत असं नाही होणार आहे, किंवा आपण उलटं त्यांचा विश्वास वाढेल या देशावरचा, किंवा इथे जे कोणी कुठल्याही धर्मातली व्यक्ती सत्तेवर येईल, इथल्या संविधानावरचा त्यांचा विश्वास वाढेल. कारण ह्या सगळ्या गोष्टीतनंच जे आहे ते होत जातं. अजून अनेक गोष्टी असतील की जे मला पुढे आयुष्यात अनुभव येतील, ते जे आहे ते नोट करत राहीन. पण सध्या मला इतकं बोलायचं होतं. अर्थात अनेक लोकांनी अजून काही बरंच वाचलेलं असू शकतं. मी बाबासाहेबांचं काही खूप वाचलेलं नाही आहे, पण या निमित्ताने जे आहे ते वाचन सुरू आहे, समजून घेणं सुरू आहे, आणि जे समजते, जे वाटतं मला की ते हे सांगितलं पाहिजे, हा प्रयत्न माझा सुरू आहे. मला असं वाटतं आज इथेच थांबते. थँक्यू सो मच.